जय कांदेश भाऊ. आता येणार पहिलं आपण जे लेक्चर देतात बेसिक पासून तशा पूर्णांक पूर्णांक अपूर्णांक. आता आपण पूर्ण संख्यांना लसावी शिकलो, मसावी शिकलो, त्यासना नियम शिकलो आणि नियम शिकत असताना त्यासना उदाहरणं शिकलो. ठीक. आता आपण लसावी मसावी शिकलो, दोनच ना मिक्स उदाहरणं. ठीक. आता कधी काढी दोनच ना मिक्स उदाहरण विचारलं लागतं. देखा प्रश्न असा होणार 9 45 27 25 आणि 100 यांचा लसावी व मसावी काढा असा प्रश्न आहे. ठीक. यांचा लसावी मसावी काढा असा प्रश्न. आता लसावी मसावी काढा टाइमला देखा लसण नियम वेगळा आहे, मसाला नियम वेगळा आहे, हे तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. आता लसावी मसावीना नियम तुम्हाला जर पाठ असणार तर तुम्हाला लसावी मसावी जमेल, तुम्हाला लसावी मसावी जमेल का नाही जमणार. ठीक आहे. थोडं सुद्धा मार्क मिळेल. ठीक आहे. आता 9 45 27 45 आणि 100 असा या संख्या आहे. आता ह्या संख्या असणं आपलं काय काढणार आहे, लसावी पण काढणार आणि मसावी पण काढणार. ठीक आहे. आता देखा पहिले आपण लसावी काढू, काय काढू नंतर मसावी काढू. ठीक. संख्या त्याच 9 45 27 25 आणि 100. ठीक. लसावी नाट काय कमीत कमी 2 संख्येला भाग देईपर्यंत भाग देत जा. ठीक आहे. आता काय करा माहिती का, लसावी तुम्ही भाग देऊन तुम्हाला पाडा पाठायला पाहिजे, तुम्हाला पाडा पाठत असताना तुम्हाला भाग पण देता आला पाहिजे. या गोष्टी लसावी मसावीले 100% कामा पडते. आता 9 45 27 25 आणि 100 यापैकी 9 ले 45 27 3 ना भाग जाईल. ठीक. आणि 25 आणि 100 ले 5 ना भाग जाईल, 50 भाग ना भाग जाईल. आपण काय करू 3 ना भाग देऊ. 3 त्रिक 9 15 त्रिक 45 9 त्रिक 27 25 जागावर 100 जागा. पण लसावी काढू ना, काय काढू पहिले लसावी नंतर मसावी काढू. लसावीला कमीत कमी 2 संख्येला भाग देऊन भाग देत जाऊन नंतर पुढे मसावी फक्त एकाच संख्यात भाग द्या. ठीक. आता 3 15 9 25 100 याच्या परत 3 ना भाग देणार. 3 1 3 3 5 15 3 त्रिक 9 25 ला भाग घ्या तो जागावर 100 ला भाग घ्या तो जागा. आता 1 5 3 25 100 आता कितीला भाग देणार ना 5 ला भाग द्या. आता ज्या संख्याला भाग झाली ती संख्या काढली जवळ द्या. आता इथे का 5 लेखना भाग जाते जागावर 5 1 5 3 जात नाही 3 जागावर होता 5 5 25 आणि 100 भागीला 5 कितीला 20 5 100 परत 5 ना भाग दे आणि कमीत कमी 2 ना भाग 10 पर्यंत भाग देत जाणार. 5 जागावर 3 जागावर 5 जागावर 5 चूक कमी. आता 1 1 3 1 4 ह्या संख्या आहेत त्या कोणताच पाडा शिवाय एक नाही, त्यामुळे त्याला गुणाकार भागाकार करा. आता हा 3 त्रिक 9 15 1 45 9 त्रिक 27 25 जागावर 100 जागा. 3 1 3 3 5 15 3 त्रिक 9 25 जागावर 100 जागा. 5 1 5 ज्या संख्याला भाग झाली ती संख्या खाली पडल्या. 5 जागा 5 1 5 3 जागा 5 5 मध्ये 20 5 100. आता एक जागावर 3 जागा 5 1 5 5 24. आता 3 आणि 4 दोन संख्या राहतात. आता लसावीने सर्वात महत्वाची अट भाग देणार गुणाला बाकी संख्यांचा गुणाकार म्हणजे काय लसावी. आता या 3 हा 3 खाली गेला हा 3 हा 3 हा 5 हा 5 हा 3 हा एक एकले मॅटर नाही करत, कारण एक अशी संख्याची संख्याला कोणत्याही संख्याला गुणा देतात तर 3 त्रिक 9 9 5 25 3 त्रिक 9 5 25 गुणिला 5 गुणिला 5. ठीक. आता 25 5 5 25 5 7 2 5 24 आणि 2 22 200 हा गुणिला 3 आता 3 5 15 हातच्या 1 3 2 6 1 7 3 2 775 हातच्या 4 25 हातच्या 2 7 28 आणि 2 30 0 हातच्या 3 7 24 आणि 3 27. लसावी किती होणार या संख्या असणार 27. आता आपण काय करू मसाले. आता मसाले का 9 45 27 25
9 45 27 25 100 हा 100. ठीक आहे. आता तुम्ही शिकायला तुम्ही मसावीले कमीत कमी एक संख्याने पुरा भाग द्यापर्यंत भाग देत जावा. आता 9 45 27 25 100 अशी कोणतीच संख्या नाहीये की त्या एक या सर्व संख्या त्यांना पडावा. त्यामुळे मसावी लालपण 1 9 1 9 45 45 27 27 25 25 100 1 100. ठीक म्हणजे मसावी द्यावं ना 1. आता लसावी आणि मसावी परत तुम्ही एक फरक सांगा. लसावी तुम्हाला 2700 आणि मसावी तुम्हाला 1. लसावीला आपण भाग देणारा बाकी असं गुणाकार करा तो म्हणजे लसावी. मसावीला फक्त ज्या संख्येने भाग दास तीच संख्याने गुणाकार करा. फक्त एक ना भाग देणार म्हणून आपण काय लिहिलं मसावी 1. ठीक आहे. लिहा थोडं लिहिलं आणि लसावी समजेल तर फक्त एवढासा पॉज करत चालणार आणि एवढं देखत चालणार. पॉज केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल की ज्या ज्या संख्या तुम्ही आकडेवारी करा ना त्याकडून तुम्हाला समजा थोडी फास्ट वाटत असेल तर स्पीड कमी कशाल तुम्ही देऊ शकता. ठीक पुरा लेक्चर दे का पहिल्यापासून आतापर्यंत आपण शब्द तुमले बेसिक ना कोणतीच शंका राहणार नाही. आता बेसिक वर मी ग्रामीण भागना पूर्ण खूप 10 वर्षापासून टीचिंग करा मला ग्रामीण भागना पूर्ण समजस की कोणता टॉपिक त्यातले कसं सांभाळायला पाहिजे आणि कोणता टॉपिक त्यातले अजून काय एक्स्ट्रा दिलं पाहिजे या गोष्टी मी तुम्हाला मांडत चालेल. आता पुढे उदाहरण जे नाही टॉपिक समजलं त्याने मला दोन टॉपिक देखील लसाई म्हणजे काय मसाई म्हणजे काय लसाई कसा काढतस मसाई कसा काढतस मला लसाईला कोणत्या संख्येत गुणायला पाहिजे कोणत्या संख्येत भागायला पाहिजे या गोष्टी मला 2 लेक्चर मी क्लिअर कर दिले. ठीक आता बरं पुढे उदाहरण आपण थोडा आपण वेगळा संख्या 7 24 64 64 49 75. ठीक आता तिला सांगितलं द्या 5 7 24 64 49 75. आताच ना मग सहीला सही काढू काय काढू मसावी आणि लसावी. ठीक आहे. आता एक गोष्ट क्लिअर होस की मसावीला कमीत कमी एक संख्येने भाग देत जाणं लसावीला सगळ्या संख्येने भाग देत जाणं. म्हणजे उदाहरण देखा पहिले का आता आपण लसावी काढू काय काढू लसावी काढू नंतर मसावी काढू बस एक सिंपल. आता 7 24 64 49 75. आता 7 24 64 49 आणि 75 अशी कोणती संख्या आहे की त्याला एकच संख्या भाग देख. आता 24 64 समय त्याला 2 ना भाग देणार ना 7 आणि 49 7 ना भाग देणार. आता 2 ना भाग देणार 8 75 कोणत्या संख्येला भाग देणार आपण पण 2 संख्येला भाग देतो. 24 64 आपण 7 ने बोलले का 7 1 7 24 ला भागीने जागावर पडा 64 खाली 7 7 49 75 खाली ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या खाली पडल्या 75 ला भाग्याने खाली पडा 64 ला गेले 8 24 ला गेले 8. ठीक आपण पुढे आता 64 आणि 24 याला आपला 2 ना भाग देणार. ठीक एक जागावर 12 2 24 32 2 64 7 जागावर 75 जागा. ठीक 60 करल्या 60 मग सोडवा 12 32 7 आणि 75 कमीत कमी 2 म्हणजे 32 आणि 12 याचा 2 ना भाग देणार. एक जागावर 6 2 12 16 2 32 7 जागावर 75 जागा. ठीक आता परत असले की ना भाग देणार 2 ना भाग देणार बेग बेग 3 2 6 3 2 6 जाय तुम नाला 8 2 16 7 जागावर 75 75 ले भाग जाई कसा ना तरी कसा द्या का ते 3 1 3 8 जागावर 7 जागावर 25 3 75 अशी संख्या राहत बरं का. आता देखा ते 8 7 25 या कोणत्या संख्या म्हणे घ्या. ठीक आता 7 2 2 2 3 आपण इकडे मांडणं करू द्या खाली वाढू देखा 7 हा 2 हा 2 हा 2 हा 3 एक लिहिलं काम नाही कारण एक लिहिली संख्या गर्दी करा हा गुणला 8 हा गुणला 7 आणि गुणला 25. ठीक 7 2 2 2 3 8 7 25. आता गुणाकार करत जा एक एक टापडा
7 दुनी 14, 14 दुनी 28, 28 दुनी 56, ठीक, गुणिला 3 हा 8, 25 7 150, 25 7 175, संख्या कमी कमी करत चालणार. आता 56 3 8 175 मस्त आहे. नंतर का 56 ठीक 8 त्रिक 24 तसं न करता आपण एक एक संख्या गुणाकार करू. 8 वडा 175 ठीक 6 त्रिक 18 हातच्याला 1 5 त्रिक 15 आणि 16 56 गुणिला 3 140 सुद्धा हा गुणिला 8 आते 8 8 64 हातच्याला 6 6 8 48 48 7 54 54 4 हातच्याला 5 8 1 8 5 13 13 44 आता गुणिला 175 ठीक. आता ते का 4 वरती खाली 3 संख्या आपण अशी मांडल्यानंतर गुणाकार लिहू म्हणजे गुणाकार चुकांची शक्यता कमी राहते. ठीक 5 चौक 20 हातच्याला 2 5 चौक 20 20 आणि 2 22 22 2 हातच्याला 2 5 3 15 17 हातच्याला 1 5 1 5 5 आणि 1 ठीक. आता एक संख्यानं गुणाकार जाय एक फुलीला आता 5 झाले एक फुली माझी 7 चौक 28 8 हातच्याला 2 7 चौक 28 8 2 30 30 ची 0 हातच्याला 3 7 त्रिक 21 आणि 3 24 7 त्रिक 21 30 24 24 4 हातच्याला 2 7 1 7 7 2 9 जाय. आता 7 आणि 5 गुणाकार जाय 2 फुल्या माझ्या ठीक. आता एक संख्याला कोणत्या संख्याने गुणा तोच गुणाकार 13 44 गुणा 1 13 44 हा 4 हा 4 हा 3 हा 1 जाय. आता खाली बेरीज करा हा 0 हा 8 7 4 11 हातच्याला 1 6 4 10 10 14 15 15 5 हातच्याला 1 9 1 10 3 13 13 3 हातच्याला 1 2 म्हणजे लसावी किती म्हणा 2 35 180 2,35,180 हा तुम्हाला लसावी. आता साधी गोष्ट आहे का मसावी काढा कामच ठेवा नाही 7 24 64 49 75 आपल्या प्राथमिक दर्शन दिशे राहणं की या संख्या कोणताच पाडा नाही डायरेक्ट मसावी एक ठिकाण काय ठिकाण मसावी ठिकाण तुम्हाला तुम्हाला टाईम वेळ काळ वाचू शकत. या गोष्टी शिकायला तुम्हाला काय लक्षात होते मित्र फक्त नियम अशी गोष्ट आहे प्रत्येक गोष्ट निसर्गाने काही नियम तसे आपला नियम आहे तसा मॅथ नाही काही नियम आहे ते नियम जर तुम्ही फॉलो करशात तरच तुम्हाला या माग तरक्की भेटतो पण तरक्की भेटणार नाही. प्रत्येक लेक्चर देखत चला प्रत्येक लेक्चर एन्जॉय करत चला आणि लेक्चर देखील नंतर तुम्ही मला कमेंट करत चला की काय चालू आहे काय नाही चालू आहे. काही गोष्टी अशा राहतील की त्या माणूसले क्लिअर करत चालतेस ठीक. जसं तुम्हाला मॅथ तुम्हाला ते आपलं लेक्चर केल्यानंतर मला वाटतं तुम्हाला काही मॅथ पुढे प्रॉब्लेम आहे तुम्हाला प्रॉब्लेम यायला प्रश्न नाही ठीक आहे. आता पुढे उदाहरण 125 45 39 125 45 39 100 2 13 13 आपण काय 26 तेच आपलं काय लिहिलं आहे लसाव्यानी मसाला. एक गोष्ट क्लिअर 125 45 39 100 आणि 25 हे स्वतः एक निश्चित आहे मसा तुम्हाला ऐकी राहा कारण की 3 संख्या कोणता संख्या त्यामुळे मसा आपण ऐकली गेली मस्त गावला 1 आता काय फक्त लस आहे त्याला लस काढणं पडेल काय करणार पडेल लस काढणं पडेल 125 45 39 100 जाय. आता 5 भागतात एकच सांगले 5 शून्य पुरा सांगेल 5 न भागतात 25 5 25 5 न भाग 25 5 25 असे 5 न 45 39 भागतात जागावर 25 चौक 100 20 5 100 करू आपण कारण 20 न पडा 5 नंबर 100 आणि 20 आणि 26 ला भाग्याने खाली म्हणजे ते का 1 2 3 संख्याला भाग्या भाग देतो आता खाली
आता 25, 9, 39, 20 आणि 26. आता आपण 5 ला भागू. 5 × 25, 9 जागावर, 39 जागावर, 5 चोक 20, 26 जागा. ठीक, जी संख्याला भाग घेण्याची संख्या खाली ओढते आम्ही. आता 5, 9, 39, 4, 26. आता 5 ला भाग देणार आणि आता आपण 2 ना किंवा 3 ना, ते काय 3 ना देणार, 2 ना देणार, आपण 3 नाच वाटला पहिली संख्या. 5 जागावर 3 त्रिक 9, 3 त्रिक 49, 4 जागावर 26 जागा. ठीक, देखा 9, 3, 3 आणि 2 भाग घ्या. आता भाग घेऊ आपण 2 ना. 5 जागावर, 3 जागावर, 13 जागावर. आता आपण 2 ना भाग दिला होता ना, 2 दुनी 4, 13 दुनी 26. काय आता 13 भाग जाईल, कारण 13 ना 2 संख्या आहेत. 13 3 जागावर 13 1 13, 2 जागावर 13 1 13. आता फक्त बाकी 3 आणि 2 उरले, बाकी इकडे गुणाकार. आता हा 5, हा 5, हा 3, हा 2, हा 13, हा 3 आणि 2. ठीक, भाग देणारा गुणला बाकी यांचा गुणाकार म्हणजे लसाअ. आता 5 × 5 = 25, 25 त्रिक 75, 75 दुनी 150. 5 × 5 = 25, 25 त्रिक 75 दुनी 150 गुणला 13. ठीक, 13 0 0, 13 5 65, 5 8 6, 13 13, 13 19. काय आता गुणला 3, 3 0 0, 3 5 15, 8 1. 3 0 0, 3 5 15, खाली 5 वरती 1. 3 0 0, 3 5 15, 5 1. 3 त्रिक 9 त्रिक 27, 27 ने काढले 28 8 2, 3 1 3, 3 2 5. ठीक, देखा 3 0 0, 3 5 15, 15 5, 1. 9 त्रिक 27, 27 ने 28, 28 8 2, 3 1 3, 3 2 5. 3 लिहिता ना आपण, 13 गुणा 3 ने गुणा, कारण 2. 2 0 0, 2 5 10, 8 1, 8 2 16, 17, 1, 5 2 10, 11. लसाई गेला आला 11,700. याला म्हटलं जा लसाई मसाईचे मिक्स उदाहरण. ठीक, आता लसाई मसाई मला माहिती आहे, तुम्ही लसाई मसाई एकदम बेसिक नसतील. ठीक, आता लसाई मसाई शिकल्यानंतर तुम्ही एक काम करा, त्यात तुम्हाला हाईट शिकायला समज नसेल, यांना मागं लेक्चर मसाले सेपरेट बनवले, लसण सेपरेट बनवले, दोनच नियम सेपरेट दिले. ते नियम पाठ करा ना आणि लसाई मसाईला उदाहरण सेपरेट सोडा, नंतर मिक्स उदाहरण लावा. ठीक, आता यांना पुढलं जे आपलं लेक्चर राहील त्याने नाव काय रे, दशांश अपूर्णांकांचा लसाई मसाई काढणे. भेटू का पुढल्या लेक्चरला, तोपर्यंत जय कांदे.